मंगळवार 26 सप्टेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा असून या दिवशी दत्त जयंती साजरी होईल. दत्तात्रयांचे श्रीपाद, श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती, माणिक प्रभू, श्री स्वामी समर्थ महाराज असे 4 अवतार आहेत. दत्तात्रयांची सेवा म्हणून श्री गुरुचरित्र पारायणाचे पठण करायला फार महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय. 1 गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायणापूर्वी फुले, विशेष देशी गुलाबांची हार, तुळशी, सुगंधी, उदबत्ती, धूप, कलश, विड्यांची पाने, नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी. चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे. प्रमुख दरवाजात तोरण बांधावे. चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिर अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवावे. सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वरील मंडळी नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे. प्रथम अर्थशीर्ष वाचावे. 1 माळ गायत्री जप, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्तात्रय मंत्र म्हणा. पारायणाच्या या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याचे त्या वेळेचे पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्याच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, बहीण, पत्नी यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावं. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही, परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे खाऊ नये. तिखट पदार्थ, कांदा, लसूण यांचा आहारात समावेश करू नये. ग्रंथांचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतोवर जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये. सप्ताह कालावधीत रोज सकाळ व संध्याकाळ श्री गुरुचरित्राच्या पोथीचे नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनामाचे वाचन करावे. गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभला. श्री गुरु संपन्न सिद्ध एककसा योग जुळून आल्यामुळे या संग्रह ग्रंथात सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याप्रमाणे वाचन पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात. अंतःकरण असा पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. अंतःब्रह्म सुविदिता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्तीसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित. श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या 14व्या शतकात श्री नरसिंह सरस्वती यांचे दिव्य अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिलेला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धती आहे. त्याचप्रमाणे सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिलेला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धती आहे. त्याचप्रमाणे वाचन पारायण व्हावे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात. हा ग्रंथ पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथात दिलेले आहेत. हा ग्रंथ 7 दिवसाच्या सप्ताहातच किंवा 3 दिवसात पूर्ण करावा असा नियम आहे. श्री गुरुचरित्र 7 दिवसात वाचायचे असेल तर दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या 53 अध्याय पोथीतील क्रमांक असा आहे. सप्ताह पद्धती. पहिला दिवस 1 ते 9 अध्याय, दुसरा दिवस 10 ते 21 अध्याय, तिसरा दिवस 22 ते 29 अध्याय, चौथा दिवस 30 ते 35 अध्याय, पाचवा दिवस 36 ते 38 अध्याय, 6वा दिवस 39 ते 43 अध्याय.
एका दिवसात संग्रह श्री गुरुचरित्र वाचणारे ही साधक आहेत. साठी नेहमी दत्तमूर्ती समोर पूर्वमुख व उत्तरमुख बसावे. दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे. सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त आसनही अंथरून ठेवावे. सप्ताह वाचण्यापूर्वी विविध युक्त संकल्प सोडावा. सप्ताह काळात ब्रह्मचर्याचे पालन करावा. मनाने व सोहळ्यानेच करावे. वाचन हे नेहमी एका उच्चार भ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावी. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. सप्ताहात केवळ हविशास्त्र घ्यावे. हविशास्त्र म्हणजे दूध, भात, मीठ, तिखट, आंबट, दही, ताक, वर्ज, साखर घ्यावी. गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी, तूप, साखर घेता येते. सप्ताहाचे 7 दिवस नित्य प्रातःकाळी काकड आरती, संध्याकाळी प्रदोष आरती व रात्री शेजारती करावी. दुपारी महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी. रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर अथवा पांढऱ्या थाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी शक्य तर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता